समाजभान राखून, समाजभान ठेवून केलेला विनोद हा प्युअर विनोद असं मला वाटतं. कारण आणि समाजभान सोडून केलेला विनोद हा गढूळ विनोद. बरोबर. आणि गढूळ पाणी पण आपण पित नाही. सो मला खूप असं वाटतं की तुम्ही कोणासमोर सादर करता? समाजासमोर, माणसांसमोर. माणूस मुळात समूहाने राहतो. सो तुम्ही त्यांचं भान ठेवून जर सादर केलात ना, तर त्यांना ते नक्कीच आवडणार. त्यांचं भान ठेवून, त्यांना निग्लेक्ट करून, त्यांना रोस्ट करून सादर करायला गेलं तर त्यांना ते नाही आवडणार. त्यामुळे ते तुम्हाला वेगळा बसवतील. सो आत्ता तू म्हणतेस की रिस्ट्रिक्शन्स आहेत किंवा काय, मीही मान्य करतो की कधी कधी आपल्याला मनात असलेलं नाही लिहिता येत बरोबर. आजूबाजूच्या परिस्थितीमुळे, कंडिशन्समुळे. पण ते तुला समाजभान ठेवून कसं लिहिता येईल ही तुझं हुशारी पाहिजे. तुला ते तसं मांडता आलं पाहिजे. मुळात तुझ्या मनात जे चालू आहे, तुझ्या डोक्यात जे चालू आहे ते तुला पेपरवर उतरवता आलं. आपल्याकडे खूप असे लेखक आहेत की त्यांचं म्हणजे नरेशन ऐकशील तर तू बापरे बाप वा, पण जेव्हा ते पेपरवर येतात तेव्हा ते तसं येत नाही. बरोबर. सो तुला ते पेपरवर नीट उतरवता आलं पाहिजे. आणि मी परत तेच तुला सांगेन, समाज भान ठेवून केलेला विनोद हा प्युअर विनोद आणि समाज भान सोडून केलेला विनोद हा गढूळ विनोद आहे. सो ते नाही केलं पाहिजे आपण.